तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासंदर्भात सरकारकडून मोठी माहिती समोर आलेली आहे। PM किसान योजनेचा 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर नमो शेतकरी आणि PM किसान योजनेसंदर्भात नोटिफिकेशन आलेलं आहे, हे नोटिफिकेशन देखील आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक पण करायचं आहे। सबस्क्राईब आणि लाईक केल्यानं काय होतं तर तुम्हाला कृषीच्या जे वेगवेगळ्या योजना असतात या योजनांची वेळच्या वेळी माहिती पाहण्यास मिळते। अनुदानाच्या योजना, PM किसान योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना किंवा मग पीक विमा 2024 आणि 25च्या लेटेस्ट योजना, सोबतच विहीर अनुदान, त्यासोबत शासनाकडून अनेक गोष्टींसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येतं। फवारणी पंपासाठी सध्या ऑनलाईन अर्ज सुरू आहेत, आपण त्या संदर्भातही माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये। तर शेतकरी बांधवांना फवारणी पंपासाठी अनुदान देण्यात येत आहे। ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे, कसा करायचा आहे त्या संदर्भात माहिती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही। चला तर मग पटापट सबस्क्राईब आणि लाईक करून टाका। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया शेतकरी बांधवांसाठी PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या तारखांसंदर्भात, हप्त्याच्या तारखांसंदर्भात महत्त्वाची माहिती। आता पहा, PM किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे, हा हप्ता गेल्या 24 तारखेला शेतकरी बांधवांना देण्यात येणार होता अशी माहिती आलेली होती। परंतु 23 गेली, 24 गेली, 25ही तारीख गेली, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झाला नाही। पण आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याच्या नंतर शेवटपर्यंत तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे ही माहिती मिळणार आहे। पहा शेतकरी बांधवांनो, 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला वितरित करण्यात आलेला होता। 24 तारखेला 19वा हप्ता वितरित झालेला आहे बिहारमधून। आता 20वा हप्ता देखील बिहार या राज्यातूनच वितरित करण्यात येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी 2025 मध्ये जो हप्ता देण्यात येत आहे, या 20व्या हप्त्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती वाढणार आहे। ही संख्या प्लस होण्याचं कारण काय तर 19व्या हप्त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी KYC वगैरे केलेली नव्हती, ज्यांना पैसे मिळालेले नव्हते, अशा शेतकऱ्यांना देखील आता 20व्या हप्त्यामध्ये पैसे मिळणार आहेत। त्यांची KYC पूर्ण झालेली आहे आणि त्यांना पैसे मिळणार आहेत। सोबतच PMचे नवीन लाभार्थी जे आहेत, ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा लाभार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे 20वा हप्ता जास्त शेतकऱ्यांना मिळणार तुलनेत 19व्या आणि 20व्या हप्त्यात संदर्भात तफावत असणार आहे। 20व्या हप्त्यामध्ये शेतकरी बांधवांची संख्या वाढलेली आहे, परंतु आणखीनही असे अद्याप शेतकरी बांधव आहेत ज्यांनी KYC केलेली नाही। KYC न केलेले शेतकरी बांधव, त्यांच्यासाठी सूचना आहे, तुम्ही KYC करून घ्या, अन्यथा पैसे मिळणार नाहीत। केंद्रीय विभागाकडून या ठिकाणी PM किसानच्या लाभार्थ्यांना महत्त्वाची सूचना देण्यात येते की KYC करणं गरजेचं आहे। KYC केली नाही तर शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार नाही। सोबतच पहा, या ठिकाणी महत्त्वाची माहिती आलेली आहे न्यूजपेपरला, PM किसानमध्ये ॲग्रिस्टॅगची स्थिती काय आहे। आता हे ॲग्रिस्टॅग काय प्रकरण आहे हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसेल, त्यांच्यासाठी अगदी थोड्या वेळामध्ये माहिती पाहू। ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत शेतकऱ्याला अशा पद्धतीचं फार्मर ID कार्ड जे आहे ते काढायचं आहे। आता ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID काढलेला आहे त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। PM किसानमध्ये सध्या ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत फार्मर ID काढलेल्या लाभार्थ्यांची संख्या पाहू शकता। योजनेतील लाभार्थी किती आहे त्या ठिकाणी आकडा दिलेला आहे। त्याचबरोबर कुणी आणखीन खाते ॲक्टिवेट नसलेले शेतकरी किती आहेत तर या ठिकाणी पाहू शकता। ॲक्टिवेट खातेदार किती आहेत, ज्यांनी खाते ॲक्टिवेट केलेलं आहे, तर योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 3,57,210 एवढी आहे। आणि ज्यांनी हे खाते ॲक्टिवेट केलेलं नाही अशा शेतकरी बांधवांची संख्या 85,448। त्याचबरोबर ॲक्टिव्ह खातेदार किती आहे, 2,71,762। आणि आत्तापर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 2,56,450। नोंदणीची टक्केवारी एकूण किती आहे, 94
37 एवढ्या प्रमाणात नोंदणीची टक्केवारी आहे। ही फक्त एका जिल्ह्यांतर्गत टक्केवारी आहे, एका जिल्ह्यांतर्गत आकडेवारी आहे PM किसानच्या लाभार्थ्यांची। कोणत्या जिल्ह्यांतर्गत? तर अमरावती जिल्ह्यांतर्गत न्यूजपेपरला देण्यात आलेली PM किसानच्या लाभार्थ्यांची सद्यस्थिती आपण पाहत आहात। पहा, PMच्या लाभार्थ्यांची संख्या, PMच्या 94% लाभार्थ्यांकडे फार्मर ID कार्ड आहे का, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। तर 94% लाभार्थ्यांकडे फार्मर ID, अशा प्रकारची हेडलाईन आहे। ॲग्रिस्टॅक योजनेच्या 12 अंकी युनिक ID असल्याशिवाय शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही असे शासनाने स्पष्ट केले आहे। त्याचमुळे PM किसान योजनेच्या 94.37% लाभार्थ्यांनी योजनेत नोंदणी केलेली आहे। योजनेत इथं पहा, तर योजनेमध्ये 100% नागरिकांची नोंदणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। PM किसान योजनेमध्ये 2,56,450 खातेदारांनी फार्मर IDची नोंदणी या ठिकाणी केलेली आहे। इथं तुम्हाला स्पष्ट आकडेवारी दिसत आहे। PM किसानच्या लाभार्थ्यांची फार्मर ID साठीची जी नोंदणी आहे, इथं पहा, PM किसान योजनेत 2,56,450 खातेदारांनी फार्मर IDची नोंदणी केली आहे। ही टक्केवारी 94.37% आहे। यामध्ये 3% खातेदार आताही मृत असल्याची शक्यता महसूल विभागाने स्पष्ट केलेली आहे। तर ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत आपल्याला फार्मर ID कार्ड काढावंच लागणार आहे, अन्यथा PMचे पैसे विसरावे लागणार आहेत। PMचे पैसे तुम्हाला देण्यात येणार नाही। आता राहिला प्रश्न, PM किसान योजनेचा 20वा हप्ता कधी जमा होईल? नवीन तारीख जाहीर। तर शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना, PM किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे, हा तुम्हाला 30 तारखेला मिळण्याची शक्यता आहे। PM किसान योजनेचे पैसे 30 तारखेला केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पहा, जर तुम्हाला आता सपोज 30 तारखेला हे पैसे आले नाहीत, तर तुम्हाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 ते 7 तारखेच्या दरम्यान PM किसानचा 20वा हप्ता वितरित होईल आणि त्यानंतर मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे 7वा हप्ता, तो देखील वितरित करण्यात येईल। दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत, दोन्ही हप्त्याचे पैसे वेगवेगळे येणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना PMचे पैसे येतात, त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे येतात। त्यामुळे अगोदरच सगळ्यात महत्त्वाचं आहे PMचे पैसे मिळणं, PM किसान योजनेचे पैसे मिळणे। तर हे पैसे तुम्हाला 30 तारखेपर्यंत वितरित केले जातील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 30 जून महत्त्वाची तारीख आहे, 30 तारखेला हे पैसे मिळतील।